नमस्कार, आपण पाहताय आदर्श महाराष्ट्र न्यूज। लातूर येथे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष धीरज विलासरावजी देशमुख यांच्या सहकार्यातून व संकल्पनेतून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा एज्युकेशन कॉन्क्लेव्ह 2025 अर्थात मराठवाडा शैक्षणिक महासंमेलन व प्रदर्शन 2025 चे आयोजन करण्यात आले होते। यावेळी शिक्षण महासंमेलनास महाराष्ट्र राज्याचे सहकार मंत्री नामदार बाबासाहेबजी पाटील साहेब यांनी उपस्थित राहून शुभेच्छा देत मनोगत व्यक्त केले। लातूर पॅटर्नने महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यासह देशभरात छाप पाडली। याचं सर्व श्रेय शिक्षण क्षेत्रातील मंडळी आणि समस्त लातूरकरांना जातं। आपला लातूर जिल्हा झपाट्याने बदलत आहे। या बदलत्या काळात जिल्ह्याची जडणघडण कशी असावी, नव्या युगातील पायाभूत सुविधा कशा असाव्यात, कोणत्या सुविधा उपलब्ध होणे आवश्यक आहे, यावर देखील या पुढील काळात आम्ही सर्वजण काम करणार आहोत। कौशल्यावर आधारित शिक्षण काळाची गरज बनली आहे। उद्योग व व्यवसायातील कौशल्याच्या गरजा ओळखून त्याचे पायाभूत शिक्षण शाळा व महाविद्यालयात देण्याची गरज आहे। यासाठी शिक्षण देणाऱ्या संस्था व उद्योगामध्ये सामंजस्य करार घडायला हवेत। यासाठी देखील आपण पुढाकार घेऊया, असे यावेळी सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांनी या ठिकाणी बोलताना म्हटले आहे। AI म्हणजे कृत्रिम बुद्धिमत्ता। या तंत्रज्ञानाचा योग्य वापर करून आपण बदलत्या काळानुसार स्पर्धेच्या युगात टिकण्यासाठी काम केलं पाहिजे। बदलते तंत्रज्ञान अवगत करून खऱ्या अर्थाने शिक्षणातील नवा अध्याय सुरू करण्याची ही आपल्याला सर्वात मोठी संधी आहे आणि त्या संधीचं सोनं या निमित्ताने करूया, असे प्रतिपादन कार्यक्रम प्रसंगी केले आहे। यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष खासदार डॉक्टर शिवाजीराव काळगे, शिक्षक आमदार विक्रमजी काळे, माजी आमदार धीरजी देशमुख, ज्येष्ठ विचारवंत डॉक्टर नागोराव कुंभार, शिक्षणाधिकारी तृप्ती अंधारे, विभागीय शिक्षण उपसंचालक गणपतराव मोरे, व्हाईस चेअरमन प्रमोद जाधव, पृथ्वीराज शिरसाट, अनुप शेळके, राजकुमार पाटील, मारुती पांडे, प्रवीण सूर्यवंशी, माजी महापौर विक्रांत गोजमगुंडे, तसेच या संमेलनाचे आयोजक प्राध्यापक ओमप्रकाश झुरळे, रवी नरहारे, सुधाकर तोडकर, संतोष बिरादार, विवेक साताळीकर, पत्रकार बांधव, शिक्षक, विद्यार्थी, मुख्याध्यापक व पालक वर्ग मोठ्या संख्येने यावेळी उपस्थित होते। असेच ताज्या अपडेट पाहण्यासाठी पाहत रहा आदर्श महाराष्ट्र न्यूज करिता उदय गुंडिले, लातूर।